अकोल्यातील भारत विद्यालयाने यंदा 100% निकालाची परंपरा कायम ठेवली. 10वीचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांच्या शिक्षकांनीही ठेका धरला. निकालानंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद व्यक्त केला. तसंच शिक्षकांनी उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. यावेळी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. दरम्यान हवामान विभागानं सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला. तसंच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. वाशिम शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. पावसाच्या सरींमुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळाला. मागील काही दिवसांपासून तापमानवाढीमुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. वाशिम जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे नाश्ता चहा व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी खाद्यपदार्थाचे दर वाढवलेत. याचा परिणाम ग्राहक आणि व्यावसायिक दोघांनाही बसतो. भंडारा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका 60 वर्षीय महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्रासमोर घडली असून संबंधित आरोपी शासकीय रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी असल्याची माहिती आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा चित्रित झाल्यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. मंगळुरू तालुक्यातील तहाळामध्ये नवीन वीज उपकेंद्र 2 वीज खांबाच्या अडचणीमुळे रखडले. 33 kV वीजवाहिनी जोडणीसाठी आवश्यक खांब उभारणीला एका शेतकऱ्याचा विरोध आहे. मात्र प्रकल्प रखडल्यानं शेतकऱ्यांना अनियमित आणि कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा फटका बसत असून सिंचनात अडचणी निर्माण होतात. पिंपरी चिंचवड शहरातील सांगवीमधल्या कृष्णा चौकजवळील आशा शंकर प्लाझा इमारतीच्या लिफ्टमध्ये 7 जण अडकलेत. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जणांनी प्रवेश केल्याने ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलानं घटनास्थळी जाऊन लिफ्टमध्ये अडकलेल्या सर्वांची सुखरूप सुटका केली. यवतमाळमध्ये 2 पिस्तूल आणि 4 जिवंत कारतूस जप्त केली आहेत आणि या प्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शहर पोलीस ठाण्याच्या DB पथकानं त्याला सापळा रचून अटक केली आहे. तर पोलिसांनी या कारवाईत आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल, 4 कारतूस अशा 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. चंद्रपुरात चोरीला गेलेल्या 23,88,000च्या उच्च दाबाच्या वीज केबल चोरी प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 5 दिवसात छडा लावला. धाबा पोलिसांनी या प्रकरणात 5 आरोपींना अटक केली आणि या कारवाईत पोलिसांनी चोरीच्या मुद्देमाल, वाहन आणि मोबाईल असा 88,34,305 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून धाबा पोलीस पुढील तपास करत आहेत.